लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमासोबत अजून दोन महत्त्वाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले। एक म्हणजे जेवढ्या आपल्या उपसा सिंचन योजना आहेत, या सगळ्या उपसा सिंचन योजनाचं सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि त्याची सुरुवात आज आपण करतोय। म्हणजे याच्यानंतर उपसा सिंचन योजनाची जी मोठी मोठी बिलं आपल्याला यायची, ती बिलं आता येणार नाहीत, तर थेट सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल, हा कार्यक्रम हातात घेतलाय। आणि दुसरीकडे गावोगावी वीज नीट पोचली पाहिजे म्हणून केंद्र सरकारने 29,000 कोटी रुपये आपल्याला दिले, ज्यातनं नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन डीपी, नवीन सबस्टेशन, नवीन फीडर हे आपण तयार करतोय। त्याचंही काम 12,000 कोटीचं पहिल्या टप्प्यात सुरू केलं, दुसऱ्या टप्प्याच्या 3,000 कोटी रुपयाचं काम, त्याचीही सुरुवात आज आपण या ठिकाणी करतोय। त्यामुळे या दोन्ही कामांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज खरं म्हणजे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्या आहेत। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एकच मंत्र दिला, जर भारत विकसित करायचा असेल तर भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी, आमच्या महिला यांना जोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या। बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली, ते लखपती दीदी पर्यंतची योजना मोदीजींनी आणली। परवा आम्ही जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम घेतला। लखपती दीदीचा अर्थ काय आहे? ज्या आमच्या बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमावतात त्यांना लखपती दीदी म्हटलं जातं। अशा महाराष्ट्रातल्या 11 लाख लखपती दीदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या। त्या ठिकाणी एक आमची बहीण होती, तिच्याशी मी चर्चा केली। तिला म्हटलं, तू नेमकं काय केलंय? ती म्हणाली, मी 3-4 वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला 12 लाख रुपये मी कमावते आहे। 4 वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं, आज 25 महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे। आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता 11 लाख नाही, पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी करू आणि त्यानंतर 1 कोटी लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करू। आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे। हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं। आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचाच कित्ता गिरवत आपल्याकडे महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या। आज खरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। मला ते फोनवर म्हणाले, देवेंद्रजी सगळ्या लाडक्या बहिणींना सांगा, आज जरी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला नसला तरी तुमचा मुख्यमंत्री भाऊ हा लवकरच तुमच्या भेटीकरता पुन्हा सोलापूरला येईल आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन घेईल। त्यामुळे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद, मी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम हे या ठिकाणून घेऊन जातो आणि थेट वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द करतो की मुख्यमंत्री महोदय, तुमच्या सगळ्या बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे, हे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सुपूर्द करतो आहे। आज आपण ज्या योजना सुरू केल्या, आपल्याला माहिती आहे लेक लाडकी सारखी योजना, घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। ज्या घरी मुलगी जन्माला आली ते घर लखपती झालं पाहिजे। लेक लाडकी योजना आणली, मुलगी जन्माला आली
की 5,000 रुपये पहिल्या वर्गात गेली, 5,000 रुपये चौथ्या वर्गात गेली, 7,000 रुपये 7व्या वर्गात गेली, 7,000 रुपये 11व्या वर्गात गेली, 8,000 रुपये 18व्या वर्षाची झाली की 75,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये मुलीला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला। आता बहिणींनो, घरी जर मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी आली आहे म्हणा, कारण ती जन्माला आल्याबरोबर तुमच्या घराला लखपती बनवणार आहे। 1,00,000 रुपये तुमच्या घराला ती मुलगी देणार आहे। त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे। आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने निर्णय केला मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफ आपण केली। मुख्यमंत्र्यांनी अतिशय संवेदनशीलतेने हा निर्णय केला। आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की आपल्या घरी काय होतं, परिस्थिती जेव्हा चांगली नसते तेव्हा घरी जर मुलगी आणि मुलगा असला तर आई बाप सगळा पैसा मुलाला शिकवण्यावर लावतात आणि मुलीला म्हणतात, बाई तू घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे, तू नाही शिकली तरी चालते, आम्हाला मुलाला शिकवायचं आहे। आम्ही ठरवलं की आता आमच्या सगळ्या या आई बापांना, आमच्या बहीण भावांना आम्ही सांगणार आहोत की तुमच्या मुलीला सांगा, जरी तुम्हाला शिकवण्याची आर्थिक ऐपत आमची नसली तरी तुमचे मामा मुंबईमध्ये बसलेले आहेत, मंत्रालयात बसले आहेत, ते मामा तुमची फी भरतील, आता चिंता करू नका। बहिणींनो, आता मुलीची उच्च शिक्षणाची फी 1,00,000 असू द्या, 2,00,000 असू द्या, 3,00,000 असू द्या, सगळीच्या सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत। त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका। मी पण एका मुलीचा बाप आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मुलगी शिकली तर ती मुलगी आई बापाची जास्त काळजी घेते, मुलगी मोठी झाली तर मरतपर्यंत आई बापाची काळजी घेते। त्यामुळे आपल्या मुलीला शिकवा। तुमच्या म्हातारपणचा आधार जर कोणी असेल तर तुमची मुलगी असणार आहे, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो। यासोबत आपण निर्णय केला, आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% सूट आपण दिली। एसटीचं तिकीट महिला असली तर 50%च लागतं। हा निर्णय घेतल्यानंतर एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले, हो असा निर्णय तुम्ही करतात, आमची एसटी डबघाईला येईल, आमची एसटी नुकसानीत जाईल। मुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या एसटीला आम्ही डबघाईला येऊ देणार नाही, आम्ही पैसे देऊ, आम्ही तुम्हाला मदत करू। 1 महिन्यापूर्वी ते सगळे आले, आम्हाला म्हणाले, साहेब ही जी महिलांना 50% तिकिटाची योजना आहे, काही झालं तरी बंद करू नका। अरे म्हटलं, तुम्ही तर रडत आले होते मागच्या वेळी। म्हणाले, नाही, या योजनेमुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना तुम्ही त्या ठिकाणी परमनंट चालू ठेवा। मग मी थोडी माहिती काढली, माझ्या लक्षात आलं, आजकाल आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना म्हणतात, तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मी जाते, तुम्ही गेले तिकीट दुप्पट लागतं, तुम्ही गेले की पान तंबाखू खर्रा काय काय खाता, व्यसन करता, पैसा बुडवता, मी गेली तर अर्ध्याच पैशामध्ये सगळं करून येते, घरचे पैसे वापस घेऊन येते। त्यामुळे भाऊजीला घरी बसून आता आमची बहीणच निघालेली आहे, हे आमच्या एसटीच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना सुरू केली। आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी, त्या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी ही केवळ सणापुरती नाही, तर आमच्या बहिणींना ती 12ही महिने मिळाली पाहिजे, प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे। म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही आठवतो दिवस, आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले, ही योजना होणार नाही, ही योजना जुमला आहे, तुम्ही खोटं बोलताय, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही। पण भगिनींनो, रेकॉर्ड टाइम मध्ये 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले। आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये
त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं, कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही. मग मुख्यमंत्री महोदय, अजितदादा, आम्ही सगळे बसलो, म्हटलं काय करायचं, आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे. मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली. खरं म्हणजे दादांनी सांगितलंय खरं आहे, या लोकांची नियत खराब आहे. आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही. त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू. अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाहीये. जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि बघा हे सावत्र भाऊ कसे आहेत, या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे? आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार, अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख, तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, पिंक रिक्षाची योजना बंद करा, मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा, एसटीची योजना बंद करा. आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय, त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे, एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा. अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली. पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत, काहीही झालं तरी आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही. यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींचं बळ आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आज आपण पाहू शकतो एकीकडे बहिणींना, आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केली, दुसरीकडे दादांनी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं. 14,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं वर्षाचं विजेचं बिल हे राज्य सरकार भरते. राज्य सरकार थेट महावितरणच्या खात्यात देत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना 000 लिहिलेलं बिल येत आहे आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही कायमच राहणार आहे, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली. या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस मिळेल. शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राबावं लागणार नाही, ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे. आणि आज आपण मी आधीच सांगितलं उपसा सिंचन योजनाचंही सौर ऊर्जितीकरण केलेलं आहे. यासोबत एक योजना अजून आणली आहे, आमच्या शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली. जो मागेल त्याला ती योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ 10% पैसे भरायचे आहेत.
10% पैसे तुम्ही भरले की 90% पैसे आम्ही देणार, तुम्हाला सौर कृषी पंप देणार, पुढचे 25 वर्ष तुम्हाला विजेचा 1 पैशाचा खर्च येणार नाही, 25 वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासून मुक्त, 25 वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या योजनेत मिळणार आहे। आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला, तुटफूट झाली, इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे, 5 वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेलं आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय। 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला, 1 रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी राज्यातल्या 1,20,00,000 शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले। बंधू भगिनींनो, हे महिलांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाचं हे सरकार या ठिकाणी तुमच्या करता काम करणारं अशा प्रकारचं सरकार आहे। मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत 10 लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो आणि त्यांचा 1 वर्षाचा पगार खासगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपयापर्यंत आपण मदत करतो, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे। आज आपण सोलापूरमध्ये आहोत, या सोलापूरमध्ये देखील आपल्या सरकारनं वेगवेगळी कामं केली। मग टेंभूची योजना असेल, त्याच्यामध्ये सांगोल्याची योजना असेल, त्या ठिकाणी कालच मंगळवेढ्याची योजना आपण केली। या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला दुष्काळी शिक्का पुसण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही करतो आहोत। आता या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा दुष्काळी भाग नसेल, तो पाणीदार भाग असेल, अशा प्रकारचं काम आज आपण या निमित्ताने केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर वेगवेगळे हायवेंचं इतकं मोठं जाळं या जिल्ह्यामध्ये आपण उभं केलं। आता सोलापूर जिल्ह्यातनं कुठल्याही दिशेने जा, तुम्हाला त्या ठिकाणी हायवे झालेले दिसतात किंवा काम सुरू असलेलं दिसतं। एक प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण तयार केली। या सोलापूर शहरामध्ये इतके वर्ष झाले पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती, 800 कोटी रुपये त्या योजनेला दिले। मी आमच्या म्युनिसिपल कमिशनरचं अभिनंदन करतो, त्यांनी 90% काम त्याचं पूर्ण केलं, उरलेलं 10% काम देखील आपण पूर्ण करू। आणि सोलापूर शहराला प्रत्येक दिवशी रोज ॲश्युअर्ड अशा प्रकारचं पाणी आपण देणार आहोत। सोलापूर शहराची परिस्थिती अशी होती, पाणी उशाला आणि कोरड घशाला, पण ती परिस्थिती आता बदलली आहे आणि पुढच्या काळामध्ये रोज पाणी या शहराला मिळणार आहे। हे आपल्या महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं। आता जवळपास 450 कोटी रुपयाची भुयारी गटारीची योजना देखील अंतिम टप्प्यात आहे। आई जगदंबेचं या ठिकाणी आव्हान आपण करतो, आई तुळजा भवानीला आपण सगळे साकडं घालतो, त्या तुळजा भवानी मंदिराचा आराखडा देखील आपलं सरकार त्या ठिकाणी करते आहे। आज या निमित्ताने आई तुळजा भवानीला एवढाच आशीर्वाद मागतो, आई तुळजा भवानी ज्याप्रमाणे तू आई छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला आणि छत्रपतींनी रयतेचं राज्य तयार केलं, आम्ही पण छत्रपतींचेच मावळे आहोत। या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे असू, आम्ही पण छत्रपतींचे मावळे म्हणून त्यांच्याच नावानं या महाराष्ट्रामध्ये काम करतोय। त्यामुळे छत्रपतींसारखंच रयतेचं राज्य या महाराष्ट्रात आम्हाला तयार करण्याकरता आई तुळजा भवानी तुझा आशीर्वाद दे, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरणाच्या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ह्या आमच्या लाभार्थ्यांच्या मायमाऊलींशी संवाद साधण्याच्या करता मी आणि उपमुख्यमंत्री आज आलोय। स्वतः मुख्यमंत्री येणार होते, परंतु त्यांचं एक डोळ्याचं एका ऑपरेशन झालं आणि त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे, त्याच्यामुळं आज ते येऊ शकले नाही। त्यांनी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात, भावी वाटचाली करता देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्या
एकंदरीतच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यामध्ये रमाई माता, या सगळ्यांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. सोलापूरचे क्रांतिकारक हुतात्मा मल्लाप्पा घनशेट्टी, श्री किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांच्या स्मृतीला वंदन करतो. सोलापूरचं आराध्य दैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक देखील होतो. मायमाऊलींनो, सध्या शारदा महोत्सव उत्साहामध्ये आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या सोलापुरामध्ये सुरू आहे आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली, महादुर्गेच्याही रूपात स्त्री शक्तीचं दर्शन घडतं. राष्ट्र निर्मितीमध्ये देखील स्त्रियांचं योगदान फार मोलाचं राहिलेलं आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जनतेने कौल दिला, परंतु आम्हाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. ठीक आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि मताचा अधिकार दिलेला आहे. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहेच आणि कायम आदर राहणार आहे. परंतु काही वेगळ्या प्रकारचा प्रचार केला गेला आणि त्याची किंमत ही आम्हाला महायुतीला मोजावी लागली. पण पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी जबाबदारी स्वीकारल्यावर ते अतिशय गतीनं कामाला लागले. पहिल्या 100 दिवसामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागाला अनेक प्रकारचे प्रकल्प देत असताना त्यांनी महाराष्ट्राला देखील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. करोडो रुपयाच्या योजना त्यांनी आपल्याकरता दिल्यात. उद्या देखील काही हॉस्पिटलचे भूमिपूजन, मेडिकल कॉलेजची ही त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. अनेक ठिकाणी आपला सोलापूरचा देखील एअरपोर्ट जरा दुर्लक्षित होता, त्याला पण पुन्हा स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न हा केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं झाला. शेवटी वाहतुकीची चांगल्या प्रकारची हवाई वाहतुकीची सोय ही राज्याच्या वेगवेगळ्या भागात असली पाहिजे, ही भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारली आणि त्याच्यातून अनेक टर्मिनल, अनेक एअरपोर्ट, अनेक नवीन सुधारणा करण्याच्या करता केंद्राने आणि राज्यांनी पण त्याच्यामध्ये निधी दिलाय. वंदे भारत ट्रेन आता आपल्या सोलापूरला येते. किती लवकर आपण मुंबईतनं सोलापूरला येतो, सोलापूरमधनं मुंबईला जातो, ही लोकांची सोय आहे. राष्ट्रीय महामार्ग हे मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत. त्याच्यामध्ये यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झालाय. आपलं उजनी धरण, ज्याच्यावर माझ्या सोलापूरचं बरंचसं शेतीवाडी अवलंबून आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहे, ते 100% भरलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माझा सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा, तरी देखील त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बाहेरनं पाणी आणून आपला भाग हा हिरवागार करण्याचा, पाणी तिथं देण्याचा प्रयत्न हा आमचा महायुतीचा चाललेला आहे. कालच मला वाटतं देवेंद्रजींनी मंगळवेढ्याला देखील एका लिफ्ट इरिगेशनचं भूमिपूजन केलं आणि आम्ही हे करताना एक विचार करतोय, माय माऊलींनो, बांधवांनो, काही झालं तरी या योजना पुढे चालल्या पाहिजे. आज ऊर्जा खात्याचे मंत्री स्वतः देवेंद्रजी इथं आहेत. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना 2 वर्षात सर्व राज्यातल्या शासकीय उपसा सिंचन योजना ह्याचं आम्ही सोलरवर त्या आणण्याचा प्रयत्न करू. सोलरवरची ऊर्जा त्याला त्या ठिकाणी देऊ आणि त्याच्यातून वीज तयार करून ती माझ्या शेतकऱ्यांना कशी परवडेल. लाईटच्या बिलमध्ये शेतकरी अडचणीत येतो, पाणीपट्टी भरायची माझ्या शेतकऱ्याची तयारी असती आणि त्याच्यातून आम्ही या कामाकरता राज्य सरकारने 3,366 कोटी रुपयाचा निधी दिला. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं एक धोरण आमच्या मुख्यमंत्र्यांनी
उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आठवड्यातले निम्मे दिवस रात्री वीज आम्ही शेतकऱ्याला देतो. 6 महिन्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा सकाळी दिवस उजाडला आणि दिवस मावळेपर्यंत वीज मिळेल. रात्रीचा त्यांना त्रास आता सहन करावा लागणार नाही. हा देखील एक क्रांतिकारक निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. शेवटी हे सरकार तुमचं आहे. आम्ही शेतकरी आहोत, तुम्ही शेतकरी आहे. आपल्याला एकमेकांचे प्रश्न माहिती आहेत आणि त्याच्यामुळेच मागच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आम्ही या राज्याच्या भल्याच्या करता आणल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालेली योजना आणि ती म्हणजे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणी इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. एका बाजूनी मी भेटत होतो, एका बाजूनी देवेंद्रजी भेटत होते. देवेंद्रजी खोटं नाही सांगत, मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जातोय. परंतु ही योजना जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या मायमाऊलींच्या आणि महिलांच्या मध्ये एक ह्या महायुतीच्या सरकारबद्दल आदराचं स्थान निर्माण झालंय, आपलेपणाचं स्थान निर्माण झालंय. एक ह्या सगळ्या बहिणी म्हणतात फार चांगलं झालेलं आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तर तुम्हाला आलेच. जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रक्षाबंधन होतं. रक्षाबंधनामध्ये भाऊ या नात्याने आम्ही तुम्हाला ती ओवाळणी टाकली. आता ऑक्टोबर नोव्हेंबर तो चालू झालाय. आपल्या इथं दिवाळी आहे, दिवाळीमध्ये भाऊबीज असते. माझ्या मायमाऊली बहिणींनो, भाऊबीजेचे देखील ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. झालेत की नाहीत? हात वर करा ज्यांच्या खात्यात जमा झाले. बघा इतक्या महिलांच्या खात्यात जमा झाले. धन्यवाद. खाली घ्या. आज इतके दिवस आम्ही राजकारण करतोय. स्वतः देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पद भूषवलंय, आज उपमुख्यमंत्री आहेत. मी अनेकदा उपमुख्यमंत्री पद भूषवलंय. त्यांनी अर्थसंकल्प सादर केले, मी अर्थसंकल्प सादर केले, इतरांनी केले. पण यावेळेस आम्ही ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही झालं तरी माझ्या महिलांना आपण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं पाहिजे, सबल केलं पाहिजे. ही माझी मायमुली खुरपायला जाती, ही माझी मायमुली सकाळपासून कामाला लागते. दिवस उजाडता पहिलं काम सुरू कोणाचं होतं तर घरातल्या महिलेचं. आणि रात्री झोपताना शेवट दरवाजाचं त्या ठिकाणी कवाड कोण लावतं तर त्या बाबतीमध्ये आमची मायमाऊली एवढी राबती. परंतु कधी कुठल्याही सरकारने माझ्या या मायमाऊलीचा विचार केला नाही की बाबा ही एवढी राबते, तिलाही स्वतःचं मन आहे ना, तिलाही स्वतःची इच्छा आहे ना. कधी सोलापूरच्या बाजारामध्ये गेले, मंगळवेढ्याच्या, पंढरपूरच्या, माझ्या बार्शीच्या किंवा त्या ठिकाणी माढ्याच्या, करमळ्याच्या कुठल्याही बाजारामध्ये गेली तर तिला काही वाटत नाही की आज बाजारामध्ये अमका सण आहे, मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं. परंतु तिच्या मनात असलं तरी तिच्या मनाला ती मुरड घालते. नाही, आपल्याला आपल्या कुटुंबाला घ्यावं लागेल, आपल्या मुलाबाळांना घ्यावं लागेल. आज मात्र हेच कुठंतरी आम्हाला दुरुस्त करायचं होतं. आज इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊन न देता डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतात, मध्यस्थी नाही, काही नाही. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं काही कारण नाही. आज तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, जे समाधान दिसतं, तुम्ही जे आम्हाला दोघांना राखी बांधलेल्या आहे त्या राखीच्या शपथ घेऊन सांगतो, माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही लोक भाऊ कधी अंतर पडून देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला या सोलापूरच्या सभेमध्ये देतोय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही 10 विचार करतो आणि मग नंतर शब्द देतो. आम्ही इतकी चांगली योजना आणली, परंतु गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बोलण्याच्या भरात सांगून गेले, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करणार. का? आमच्या गोरगरीब माय माऊलींना, बहिणींना पैसे मिळतायत ते तुम्हाला बघवत नाही? बंद करण्याची भाषा करताय. त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे.
ते या मंडळींना बघवत नाही. त्यामुळं या विरोधकांना, काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं. कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवानी कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील, हे माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, बहिणींना मला सांगायचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली. तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात, आई बापाला परवडत नाही, तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती, तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात, त्याकरता वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली. काय वाईट केलं? का इतरांच्या पोटात दुखतंय? अरे एवढी चांगली योजना आणली. माय माऊलींनो, ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? 1-1.5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो उद्याच्याला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या 3 खुणा आहेत, एक कमळ, एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ. ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तुमच्या मतदारसंघात, या 3 पैकी जिथं खूण दिसेल ह्याच्यातली कुठली, तिथलं बटन दाबा. मी तुम्हाला शब्द देतो, सोलापूरमध्ये आमचा पांडुरंग विठोबा बसलाय, विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो, पुढे 5 वर्ष ही योजना तुमच्याकरता चालू राहील, कुठं कमी पडणार नाही. आता तुम्ही ठरवायचंय, महायुतीचं सरकार आणून पुढे 5 वर्ष योजना चालू ठेवायची काय, विरोधकांना तिथं आणून आपल्या योजना बंद पाडायच्या, याचा विचार तुम्ही करायचा. प्रत्येक वेळेस आम्ही सगळीकडे येऊ शकणार नाही. इथून गेल्यानंतर गावोगावी सांगा की आपल्याला चालू ठेवायचंय. आम्ही हे चालू ठेवताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय. आज येताना अनेकांना विचारलं, दादा पैसे आले, दादा पैसे आलेत. इतक्या खुश होऊन सांगत होत्या, अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याच करता ही योजना आणलेली आहे. त्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. एवढावरच नाही, आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा. विरोधकांनी तर एवढी आमची चेष्टा टिंगलटावळी केली. म्हणले अरे ही योजना आणली, काही पैसे देणार नाही, ही चुनावी जुमला आहे. जुलैचे ऑगस्टचे पैसे दिले 3,000. मग म्हणले लवकर काढून घ्या, तुमच्या खात्यात ते पैसे परत सरकार काढून घेईल. अरे शाण्यांनो, माझ्या बहिणीची ओवाळणी कुठला भाऊ परत काढून घेतो का? काही पण सांगता. त्यामध्ये तिथं तुम्हाला पैसे मिळाले. सप्टेंबरचे 1,500 रुपये दिले. ऑक्टोबर, नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून 3,000 रुपये तुम्हाला पाठवले. काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली. ती अडचण मी, देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही बघू, तपासून घेऊ. कुठली लाभार्थी जी योजना नियमात बसती ती या लाभापासून वंचित